ही टेम्पटिंग अशी दिसणारी डिश तुम्हाला जर का घरी बनवायची असेल, पुढची रेसिपी संपूर्ण पहा. आणि ही रेसिपी जी आहे ही एकदम क्विक बनते. अशाच जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे. श्रावण संपलेला आहे आणि गणपती बाप्पाचंही विसर्जन झालेलं आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठी एक महिना नॉनव्हेज न खाता राहणं म्हणजे किती कठीण असतं हे मला माहिती आहे. तर आपण पटकन अशी बनणारी आज रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी प्रॉन्स घेतलेले आहेत आणि हा टायगर प्रॉन्स आहेत. ह्या प्रॉन्सना मी मॅरिनेट करून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद लावली होती आणि मीठ लावलं होतं आणि हे मी प्रॉन्स जे आहेत हे अर्धा तासापूर्वी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. प्रॉन्स ठेचा बनवण्यासाठी मी इथे ना पॅन मध्ये 1 चमचा इतकं तेल घेणार आहे. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मिरच्यांचे तुकडे. मिरच्या तेलामध्ये थोड्या परतून घ्यायच्या आहेत. मिरच्यांना छान असे व्हाईट स्पॉट आले पाहिजेत. आता मिरच्यांवर व्हाईट स्पॉट आलेले आहेत त्यावेळी मी मिरच्या काढून घेणार आहे. थोडं पुन्हा तेल घालणार आहे आणि त्यामध्ये लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथे लसणावर ही थोडेसे स्पॉट आलेले आहेत लालसर, त्यावेळी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि ही बंद करायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे. मीठ घालून आपल्याला हे खरबरीत असं वाटून घ्यायचं आहे. आपलं हे ओबडधोबड असं वाटून झालेलं आहे. पॅन मध्ये मी 1 चमचा इतकं तेल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे. आता बटर गरम झालेले त्यावेळी त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण. हा मी बारीक चिरून घेतलेला लसूण आहे आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत तो बटर मध्ये परतून घ्यायचा आहे. आता लसणीचा मस्त असा अरोमा यायला लागलेला आहे त्यावेळी मी त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालणार आहे. प्रॉन्स परतून झाले त्याने त्याचा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला ठेचा घालायचा आहे. आणि आता छान असं हे परतून घ्यायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. ही जी आहे ही लो ठेवायची आहे आणि आपल्याला प्रॉन्स ज्या आहेत ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. प्रॉन्स शिजण्यासाठी वेळ लागत नाही, त्या पटकन शिजतात आणि त्या आपल्याला ओव्हरकुक ही करायच्या नाहीयेत. प्रॉन्स जर का ओव्हरकुक केल्या तर त्या चिवट लागतात. आता एकदा मी झाकण काढून चेक करणार आहे. वाव, दिसतानाच किती ते टेम्पटिंग दिसतंय. प्रॉन्स अजून थोडी शिजणं बाकी आहे म्हणून मी पुन्हा एकदा थोडं झाकण ठेवणार आहे आणि हीट लो करायची आहे आणि लो हीट वर हे शिजू द्यायचं आहे. आता आपण चेक करणार आहोत. आता इथे प्रॉन्स जी आहे ही छान अशी शिजलेली आहे. ही प्रॉन्स मोठी असल्यामुळे ह्याला शिजायला 10 मिनिटं लागलेली आहेत. छोटी प्रॉन्सला कदाचित शिजण्यासाठी कमी वेळ लागू शकतो. प्रॉन्स जी आहे ही छोटी प्रॉन्स असेल तर तुम्ही 7 ते 8 मिनिटं शिजवा. आता ह्याच्यावरती मी 1 चमचा बटर घालणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती लिंबू पिळायचे. मी इथे अर्ध्या लिंबाचा रस पिळलेला आहे. ह्याच्यामध्ये मी वापरलेली मिरची जी आहे ही कमी तिखट असलेली आहे. तुम्ही वापरताना मिरच्या तिखट वापरा जर का तुम्ही तिखट खात असाल तर.
हीट हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे थोडं बटर घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी प्रॉन्सला मीठ लावून ठेवलं होतं आणि आपण ठेचा करतानाही मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मीठ घातलेलं नाहीये. मीठ जर का तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ह्यावेळी ऍड करू शकता. आणि आता आपली खरडा प्रॉन्स तयार झालेली आहे. ह्याला वरून मी कोथिंबिरीने गार्निश करणार आहे. आता ही डिश सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला श्रावण सोडण्यासाठी झटपट अशी बनणारी ही मस्त अशी डिश आहे. ही तुम्ही नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन वर प्रेस करा. थँक्यू.